नागपूरमध्ये नागपूरच्या एका चौकातील वाहतूक सिग्नलवर मराठी भाषेमध्ये सूचना लावण्यात आलेल्या आहेत। थांबा आणि जा या सूचनांसोबतच मराठी आकड्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक सूचना फलक लावले गेलेले आहेत आणि त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळताना भाषा सुद्धा ओळखीचा भाग बनते। याशिवाय चौकात लावण्यात येत असलेली वाहतूक नियंत्रण व्यवस्था ही AI आधारित असल्यामुळे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी त्याचा उपयोग होतोय। सध्या नागपुरातील 10 चौकांमध्ये हे AI बेस्ड सिग्नल लावले गेले आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरातील सिग्नल्सवर हे असे यंत्रणा आपल्याला पाहायला मिळेल। मराठी भाषेतले सगळे फलक पाहायला मिळतील। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। शाळांपासून सरकारी कार्यालयापर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि याच मराठी भाषेचा सन्मान नागपूरच्या रस्त्यांवरही करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे। नागपूरच्या रस्त्यावर जे काही महत्त्वाची जी चौक आहेत त्यामध्ये आता मराठीत जे वाहतुकीचे फलक आहेत आणि सिग्नल आहेत ते बसवण्यास सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारे मराठीच्या भाषेत लिहिलेली थांबा, जा आणि सोबतच किती सेकंद बाकी आहेत त्याची आकडेवारी देखील आता मराठी भाषेत लावण्यात आल्याचं दिसून येत आहे। नागपुरात जे काही सिग्नल आहेत मोठ्या प्रमाणात 150हून अधिक सिग्नल आहेत आणि या चौकात असलेले सिग्नल जे आहेत ते आता AI बेस करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच मराठीत त्यावर फलकही लिहिण्यात आलेले आहेत। एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्यात थोडा हातभार लावण्याचं काम नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभाग सोबतच मनपाने केलेलं आहे आणि अशा प्रकारचे थांबा, जा आणि मराठीत आकडेवारी असलेले सिग्नल्स आता नागपुरातील चौकावर दिसून राहिलेले आहेत। त्याचबरोबर AI बेस ही सिग्नल यंत्रणा असल्याने जिथे जास्त ट्रॅफिक असेल ज्या भागाला ती लवकर सोडण्यात येईल। त्याचबरोबर विना हेल्मेट किंवा वाहतुकीचे नियम जे पाळत नाही त्यांच्यावरही या AI बेस सिग्नल यंत्रणा आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे। त्यासोबतच त्यांच्याकडनं दंडही आकारला जाणार आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।